रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 137 ते 159. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो अकांतू, तव पांडव दळा आंतू वर्तले काही. हो का निजसार विजयांचे, की ते भांडार महातेजाचे. जेथ गरुडाची जावळीचे कातले चारी. की पाखांचा मेरू जैसा, रहनवरू मिरवतसे तैसा. तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. जेथ अश्ववाहक आपण, वैकुंठीचा राणा जाण. तया रथाचे गुण काय वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंतू शंकरू. सारथी सागर गधरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूंचे, अद्भुत प्रेम भक्तांचे. जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. पायिक पाठीसी घातला, आपण पुढा राहिला. तेने पाश्चजन्य आस्फुरिला अवळीयाची. परी तो महाघोष थोरू, गाजत असे गहिरू. जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. तैसे तुरबंबाळ भवते, कौरव दळी गाजत होते. ते हारपोनी नेनो केऊते, गेले तेथ. तैसाजी देखे एरे, निनादे अति गजरे. देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट. तेथे ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे. तव भीमसेनू विसनेला, जैसा महाकाळ खवळला. तेने पौंड्र आस्फुरिला महाशंख. तो महाप्रलय जलधरू, जैसे गडगडीत गहिरू. तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुळे सुघोषू, सहदेवे मनिष्क पुष्कपू. जेने नादे अंतकू, गजबजला ठाके. तेत भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयाधिक. हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू. दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन. विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर. तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेने महाघोष निर्धाते, शेष कूर्म अवचिते. गज बजवणी भुभारते सांडू पाहती. तेथ तिनी लोक डळमळीत, मेरू मांदार आदोळीत. समुद्र जळ उसळत कैलासवेरी. पृथ्वी तर उलथो पाहत, आकाश असे आसुडत. तेथ सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली. ऐशी एकटाळी पिटिली सत्यलोकी. देहाची दिन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला. तैसा हाहाकार झाला तिही लोकी. ते देखोनी आदि पुरुष विस्मितू, मने झने होय पा अंतू. मग लोपिला अद्भुतू संभ्रमतो. अर्थ: तो आकांत पाहून स्वर्ग लोकामध्ये प्रलय काळाची साशंकता निर्माण झाली. त्यावेळी इकडे पांडव सैन्यामध्ये काय घडले ते श्रवण करा. जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील असे 4 घोडे जुंपले असून, पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत, असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण घोडे हाकीत होता. त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत. त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्यक्ष शंकराचा अवतार मारुती होता. अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. त्या विश्वचालक प्रभूचे नवल पहा. प्रभूच्या मनात भक्ताविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे, म्हणून तो विश्वनियंता असून देखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलये वाजविला. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे शंखाचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. त्यामुळे कौरवांच्या सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते ते कोठे नाहीसे झाले हे कळाले नाही.
त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. या दोन शंखांचा अद्भुत नाद जेव्हा एकत्र झाला त्यावेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय असे सर्वांना वाटू लागले. त्यावेळी भीमालाही आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा ध्वनी प्रलय कालचा मेघ गर्जावा त्याप्रमाणे अति गंभीरपणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजविला. नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजविला. त्या महाभयंकर नादाने यम देखील गोंधळून आश्चर्यचकित झाला. त्या पांडव सैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर महाशक्तिशाली काशीराज होते. त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, नृपश्रेष्ठ, दृष्टद्युम्न, शिखंडी तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते त्यांनी आपापले शंख वाजवण्यास प्रारंभ केला. त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कूर्म देखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले. या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मांदार पर्वत पुढे मागे हलू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या. पृथ्वी उलटू पाहत होती. आकाशाला मोठमोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय असे वाटू लागले. सृष्टी गेली रे गेली, देव आता निराधार झाले अशी सत्य लोकांमध्ये एकच आरोळी उठली. दिवसात सूर्य स्तब्ध झाला. प्रलय काळाप्रमाणे तिन्ही लोकात मोठा हाहाकार झाला. ही परिस्थिती पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले. कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. रामकृष्ण हरी.